नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मार्केटमध्ये भरपूर असे मकाचे कणीस आलेले आहेत। तर मक्याचे कणस हे दोन प्रकारचे असतात। एक असतं स्वीट कॉर्न आणि एक असतं ते साधं बघा कणीस। त्याची काही वेगळी टेस्ट नसते, पण स्वीट कॉर्न जे असतं ते थोडंसं चवीला गोड असतं। तर त्याचीच मी आज इथे भजी बनवणार आहे। कॉर्नची स्वीट कॉर्नची भजी बनवणार आहे। म्हणलं तेच आपण सारखं भाजून खातो किंवा उकडून खातो, तेच रेसिपी आपण सारखं करतो। म्हणले याची यावेळेस जरा वेगळं काहीतरी ट्राय करू। मग म्हणलं चला आपण याची भजी बनवू आज। तर त्याच्यासाठी मी ते एक स्वीट कॉर्न घेतलं होतं। त्याच्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे बेसन, हे सगळं मी इथे असं याच्यामध्ये टाकून घेतलं होतं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही हवा असेल तर तुम्ही मॅरिनेटसुद्धा करू शकता। जे आपण कॉर्न असतं ना स्वीट कॉर्न, त्याला तुम्ही मॅरिनेटसुद्धा करू शकता, पण मी तसं इथे केलेलं नाही आहे। मी डायरेक्टच भजी बनवायला घेतलेली आहे। तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यामध्ये। आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेत आहे आणि पाणी जे आहे ते आपल्याला थोडंच करून याच्यामध्ये टाकायचं आहे। जास्त पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही। जे आपली नॉर्मल भजी असते ना, कांदा भजी, त्याच्यामध्ये आपण असं पाण्याचं प्रमाण ते जास्त करतो, तसं या भजीमध्ये करायचं नाही आहे। हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला। झालेलं आहे बघा, व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघू शकता की हे कसं मी घट्टसरच मळून घेतलेलं आहे जरासं। ते माझं झालेलं आहे। मी 2 मिनिटासाठी ठेवलं होतं ह्याला। आता इकडे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। स्टार्टिंगला तेल जे आहे आपल्याला ते गरमच ठेवायचं आहे। सगळी भजी मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। अशी पण भजी असते हे मी यूट्यूबला पहिल्या वेळेस पाहिलं होतं। मला माहीत नव्हतं की याचीसुद्धा भजी बनवतात। तर खरं सांगते ह्याची भजी खरंच खूप छान झाली होती। पहिल्यांदा वाटलं नव्हतं की अशी म्हणजे एवढी टेस्टी लागेल, पण नंतर मी जेव्हा ती ट्राय केली तर खरंच खूप छान लागली आणि मुलांनासुद्धा खूप आवडली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता। चांगली कुरकुरीत अशी भजी तयार होती ही। आणि याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे, त्याच्यामुळे आणखीनच ही क्रिस्पी होते। सारखं आपल्याला याला असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपली जी भजी आहे पूर्ण बाजूनी शेकली पाहिजे, तळून निघली पाहिजे। आता ही थोडीशी झालेली आहे बघा। आता मी याला काढून घेत आहे। मी याला डबल टाकणार आहे। डबल टाकण्याने काय होतं माहिती आहे का, अजून याचा जे क्रिस्पीपणा आहे तो अजून वाढतो। आता तुम्ही याची साईज बघू शकता कशी आहे। आता ही आपण ज्यावेळेस तेलात टाकतो त्यावेळेस अजून बारीक होणार आणि याच्यातलं जे थोडंसं पाणी जे राहिलेलं असतं ते सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये पूर्ण सुकून जाणार। बघा मी याच्यामध्ये टाकलेली आहे डबल। आणखीन क्रिस्पी होणार आहे आपली भजी। त्याच्यासाठी कधी पण तुम्ही अशी म्हणजे कांदा भजी असो किंवा कोणतीही भजी असो, नंतर एकदा परत काढून घेतल्यानंतर डबल आपल्याला तेलात टाकायची आहे, त्याच्याने आणखीन क्रिस्पी होते आपली भजी। हे तुम्ही नॉनव्हेजला सुद्धा फॉलो करू शकता, म्हणजे चिकन असू द्या किंवा मासे असू द्या,
त्यावेळेस आपण याला फ्राय करून घेतो, त्यावेळेस डबल फ्राय करून घ्या, त्याच्याने अजून छान होणार आहे तुमची भजी किंवा नॉनव्हेज असो किंवा काहीही असो. आता ही साईजमध्ये आणखीन छोटी झालेली आहे. याचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्ण याच्यामध्ये सुकून गेलेलं आहे तेलामध्ये. बघा किती छोटी झालेली आहे. आता ही दुसरी बॅच मी तळून घेत आहे. याला तुम्ही मेयोनीज किंवा सॉससोबत सुद्धा देऊ शकता मुलांना खायला, किंवा हिरवी नारळाची चटणी असते त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. आता बघा मी इथे बनवून घेतलेली आहे, पूर्ण प्लेटिंग पण करून घेतलेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय.